थेट मातोश्रीवरची दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहेत। थेट मातोश्रीवरची दृश्य आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश इथे पार पडत आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या पक्षप्रवेशांना विशेष महत्त्व निश्चित असणार आहे, कारण ठिकठिकाणचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे आपल्या पक्षामध्ये यावेत यासाठीची चढाओढ आता सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये दिसतेय, ज्याचा फायदा भविष्यामधल्या निवडणुकीमध्ये निश्चित त्या पक्षांना होणार आहे। आणि त्या दृष्टीने आता विविध पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग सुरू झालंय आणि आत्ताची दृश्य ही मातोश्रीवरची आहेत। शेकडो कार्यकर्त्यांचा इथं पक्षप्रवेश पार पडतोय। स्वतः उद्धव ठाकरे त्यासाठी उपस्थित आहेत, आपण बघतोय। आशुतोष निकाळजे, आरपीआय उत्तर पश्चिम जिल्हा प्रमुख, तसंच श्रीयुत सर्जेराव कांबळे यांचा सुद्धा शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय। मातोश्रीवरची ही थेट दृश्य आपण बघतोय। स्वतः उद्धव ठाकरे या पक्षप्रवेशासाठी इथे उपस्थित आहेत, आपण बघतोय। शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये हा पक्षप्रवेश होतोय। मातोश्रीवर हे सगळे पक्षप्रवेश नुकताच पार पडलेले आहेत, आपण हे दृश्य बघतोय। त्यानंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधतायत का, या सगळ्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतायत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात आहेत आणि त्या दृष्टीने आपला पक्ष मजबूत असायला हवा, पक्ष बांधणी असायला हवी, कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने आपल्याकडे असायला हवेत, यासाठीचा प्रयत्न सगळेच पक्ष करतायत। आणि अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आता हे पक्षप्रवेश नुकताच पार पडलेले आहेत। मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी हे सगळे पक्षप्रवेश झालेत, आपण बघतोय। साहेबांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून कल्पेश किशोर देसाई यांनी प्रवेश केलेला आहे। नंतर भाजपचे उपाध्यक्ष वांगणीचे प्रमोद देवीदास खंडागळे यांनी पण विश्वास दाखवून प्रवेश केलेला आहे। नंतर शाखा अध्यक्ष राष्ट्रवादी सुरज सोनावणे, नंतर हर्ष लब्धे शाखा प्रमुख युवासेना शिंदेगड, नंतर सुरेश शेट्टी सामाजिक कार्यकर्ते पंधरपाडा शाळ यांनी या 5 जणांनी प्रवेश केलाय। उद्धव साहेबांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि शिवसेनेची जी घोडदौड आता चालू आहे ती अभेद्य असे चालणार आहे, म्हणून त्यांनी सर्वांनी विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही सर्व याचे साक्षीदार आहात। आणि उद्धवजींना आम्ही शब्द देतो की याच्या पुढील इलेक्शनला आम्ही असा जोर लावू की जे सगळे विरोधक आहेत त्यांना चितपट करण्याचा प्रयत्न करू। सर्वांचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे। आणि मला जे बोलायचं होतं ते भर पावसात मी शिवाजी पार्कला बोललेलो आहे आणि आता तेच बोलत बोलत पुढे जाणार आहे। आज ज्या एका उत्साहाने आणि प्रेरणेने तुम्ही शिवसेनेत आलेला आहात, मी दसरा मेळाव्यात जे बोललो होतो, काही जणांनी मला सांगितले की पुढचा कार्यक्रम तुम्ही काय देणार, तर पुढचा कार्यक्रम हाच आहे की खरी देशभक्ती काय आहे, खरं हिंदुत्व काय आहे हे आपल्याला सर्वांना समजून सांगण्याची आता गरज आहे। कारण काही जणांच्या डोळ्यावरती पट्ट्या बांधल्या गेल्या। आता जर का तुम्ही येताना पाहिलं असेल तर संपूर्ण हा परिसर होर्डिंग्ज आणि बॅनरनी बरबटून टाकलेला आहे, टाकलाय ना? आले कोण होते? ब्रिटनचे पंतप्रधान। स्वागत कोण करते? आपले उपमुख्यमंत्री। आधी तिथपर्यंत पोहोचलाच तरी का, बोललाच तरी का? पण आज म्हणजे सकाळी येताना पाहिलं संजय राऊत चांगलं बोललेत, म्हणजे त्या बॅनरकडे बघितल्यानंतर असं वाटतं की त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनीच बिंदसेनेत प्रवेश केलाय की काय सांगता येत नाही। ही अशी सगळी धूळफेक चाललेली आहे। यांना स्वतःची जाहिरातबाजी, स्वतःची पोस्टर्स, बॅनर्स ही एक आता
काय वेड लागलेलं आहे ना, वेड स्वतःच्या प्रसिद्धीचं. शेतकरी तिकडे आक्रोश करतोय, त्याला मोठ्या मुश्किलीने काहीतरी सगळं लबाड म्हणजे फसवणुकीचं पॅकेज. उद्या मी त्याचा समाचार घेणार आहे, मराठवाड्याचा मोर्चा मी चाललेलो आहे. पण एक वेड लागले सगळ्या मंत्र्यांना की स्वतःच्या प्रसिद्धीचं. अरे कामं केली तर प्रसिद्धीची गरज लागत नाही. लोक आपणहून स्वतःहून तुम्हाला दाद देतात आणि तुमचं कौतुक करतात, पण ती वृत्ती यांच्याकडे राहिलेली नाही. म्हणून यांना सगळी पोस्टरबाजी करायची आहे. असो, आज मला बरं वाटलं की या सगळ्या परिसरातले लोक, विजय तुम्ही, अल्पेश तुम्ही सगळेजण, आणखीन बाकीच्यांची सगळ्यांची नावं घेत बसत नाही, सगळे शिवसैनिकच आहेत. तुम्ही शिवसेना या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये खरी शिवसेना काय आहे ते दाखवून देतात. तुमचा अभिमान मला आहे. असेच काम करत राहा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.